स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि कॅपराऊंडची जी प्रोसेस आहे ते काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग याकरिता मी एक तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुमच्यासाठी, ज्यात कागदपत्र कोणती लागणार आहे आणि काही असे कागदपत्र आहेत ते जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचा जो ऍडमिशन आहे किंवा तुमचा प्रवेश आहे तो रद्द कॉलेजच्या माध्यमातून केला जाणार आहे, सीईटी सेलच्या माध्यमातून रद्द केला जाणार आहे. मग ती बाब कोणाच्या संदर्भात आहे? एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातील आणि पोच पावतीच्या संदर्भातील अत्यंत महत्वाचं अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळेल. आणि सर्व जी मदत आहे कॅपराऊंड संदर्भात, मेथड संदर्भात, संदर्भात, गॅप संदर्भात, स्कॉलरशिप संदर्भात, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, इतर जे काही योजना आहेत, स्वाधार, स्वयं आधार योजना, अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्यात तुम्हाला सर्व गोष्टी काय आहेत मदत केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्युमेंटच्या संदर्भातील सांगतो. तर डॉक्युमेंट संदर्भात आपलं काय आहे, तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मेंडेटरी आहे, डोमेसिल आपल्याला मेंडेटरी आहे, म्हणजे अनिवार्य आहे, ते द्यावंच लागतं. तसंच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जी आहे, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोफेशनल एज्युकेशनला कास्ट व्हॅलिडिटी लागतं. मग कास्ट व्हॅलिडिटी मध्ये काही अशा कास्ट आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी 2-2, 3-3 वर्षापासून झगडावं लागतं. मग त्यामध्ये खूप कास्ट आहे, म्हणजे खूप कास्ट म्हणजे 5 ते 7 कास्ट असतील ज्याच्यात प्रॉब्लेमॅटिक काम आहे. तसे तर 48 ज्या कास्ट आहेत त्या कास्ट म्हणजे 48 ज्या जमाती आहेत, ट्राईब आहेत, त्या सर्वांनाच तो प्रॉब्लेम येत आहे की जे विद्यार्थ्यांना इन्व्हॅलिड केलं जातं. मग विद्यार्थ्यांचे जे काय व्हॅलिडिटी आहे त्यात त्रुटी काढल्या जातं आणि त्यात सुनावणी होत नाही. अशामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना पोच पावती म्हणजे विद्यार्थ्यांना जी काही कास्ट व्हॅलिडिटी आहे ती वेळेत मिळत नाही. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला तुमचा कॅप राऊंड मध्ये नंबर लागतो त्यावेळेला नंबर लागल्यानंतर, एखाद्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुम्हाला 3 दिवसाच्या आत ते प्रवेश द्यावं लागतं. मग प्रवेशाच्या वेळेला मात्र तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी, जी ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी आहे ती तुम्हाला द्यावं लागतं. पोच पावतीवरती तुम्हाला प्रवेश मिळत नाही. पोच पावतीवरती प्रवेश 2 ते 4 वर्षापूर्वी मिळत होता. आता मात्र आदेशानुसार, एक हायकोर्टाचा एक आदेश आहे त्यानुसार तुम्हाला तो मिळत नाही. त्यामुळे कॉलेजवाले तुम्हाला ते प्रवेश देत नाही आणि अशामुळे आपला विद्यार्थी किंवा आपल्या विद्यार्थिनी या बीएडच्या प्रोफेशनल एज्युकेशन पासून वंचित राहतं. कशामुळे? या डॉक्युमेंटमुळे. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पोच पावती जर तुमच्याकडे असेल तर जास्तीत जास्त अजून तुमच्याकडे 1 महिना वेळ आहे. तर तुम्ही त्या जी काही स्क्रुटिनी कमिटी आहे किंवा जात पडताळणी विभाग आहे किंवा जात पडताळणी समिती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये असतील किंवा तुमच्या इतर विभागात असेल तर त्यात जाऊन तुम्ही भेट द्या आणि वारंवार त्यांना भेट दिल्यानंतर त्यांना अर्ज द्या. अर्ज दिल्यानंतर एक ओसी तुमच्याकडे ठेवा, ज्या माध्यमातून तुम्हाला कोर्टातून सुद्धा चॅलेंज करता येईल आणि त्या माध्यमातून त्यांना अपडेट सुद्धा आपल्याला मागता येईल की माझी व्हॅलिडिटीचा काय प्रॉब्लेम आहे. कारण व्हॅलिडिटी शिवाय तुम्हाला एसटी बांधवांना किंवा बहिणींना आपल्याला प्रवेश मिळणार नाही आहे. पोच पावती असेल तरी तुम्हाला प्रवेश नाही. प्रक्रिया तुमची होऊ शकते कशाच्या माध्यमातून? कॅपच्या माध्यमातून, पण कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेजवाले त्याच्याशिवाय देत नाही. आणि तुम्ही जर त्याच्यातून देणार नसेल तर तुमचा प्रवेश हा ओपन म्हणून दिला जातो आणि ओपनची फीज ही आपल्याला परवडणारी नाही. 40,000 रुपये कॉलेजवाल्यांनी फीज वाढवलेली आहे एका वर्षाची. त्यामुळे 40,000, 35,000, 50,000पर्यंत मुंबईच्या कॉलेजचे तर 50,000 रुपये पर इयर बीएडची फीज असल्यामुळं आणि बीएड कडे जाण्याचा कल जे काही पवित्र पोर्टल माध्यमातून आता होणाऱ्या भरती आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे बीएड कॉलेजचे सुद्धा सुगीचे दिवस आले असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कॉलेजवाले मान्य करत नाही. आपल्याला बेटरमेंट घेऊन आपल्याला पुढचा राऊंड खेळावं लागते, त्यातही 1,000 रुपये आपले जात असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर आपल्याकडे पोच पावती असेल तर जास्तीत जास्त व्हॅलिडिटी कशी भेटेल याच्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पोच पावतीवर तर प्रवेश मिळत नाही. कॉलेजवाले म्हणजे जरी कॅपराऊंड खेळलं तरी ते पुढे प्रोसेस होत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. अशा विद्यार्थ्यांना काही जर अडचणी असेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, मेसेज करा. कोणत्या स्क्रुटिनी समिती माध्यमातून तुम्ही काम करतायत किंवा तुमची केस दाखल आहे ते सुद्धा सांगा. अपडेट काही घेता येत असेल तर आपल्याला घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.